तुमचा विजा डिले झालाय याचा अर्थ असा नाहीये की तो रिजेक्ट झालाय. याचा इतकाच अर्थ आहे की तुमचा अर्ज सिक्युरिटी चेकिंग मध्ये आहे आणि ही प्रोसेस प्रत्येक देशात पाळली जाते. जसा जसा विजा डिले होतोय तसेच काही विद्यार्थी टेन्शन घेत आहेत आणि त्याहून जास्त टेन्शन घेत आहेत त्यांचे पालक. आणि म्हणूनच खरी परिस्थिती जाणून घेण्यासाठी आज आपण बोलवलं आहे वैशाली मॅमला. वैशाली मॅमकडनं आपण बऱ्याच प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत. अजूनही माझे काही प्रश्न आहेत, तर त्यातला एक असा प्रश्न आहे की विजा प्रोसेस आणि ॲडमिशन प्रोसेस याच्यामध्ये फरक काय नक्की? विजा प्रोसेस आणि ॲडमिशन प्रोसेस या दोघंही वेगळ्या प्रोसेस आहेत. जेव्हा आपण ॲडमिशन प्रोसेस सुरू करतो त्याच्या अगोदर आपण सगळ्यात पहिले ॲप्लिकेशन फॉर्म फिल करतो. त्याच्यानंतर आपण युनिव्हर्सिटीकडनं इंटरव्ह्यू आणि ग्रामर टेस्ट होते तुमची. त्यानंतर डॉक्युमेंट सबमिशन असतं तुमचं. कधी कधी सुनील तुला माहिती का, अगदी बेसिक पासपोर्ट पण स्टुडंटकडे नसतो. मग या ॲडमिशन प्रोसेसला जवळजवळ तुमचे 30 ते 35 दिवस जातात. त्याच्यानंतर आपल्याला जे विजा इंटरव्ह्यूसाठी डॉक्युमेंट्स लागतात ते आपल्याला युनिव्हर्सिटीकडनं आल्यानंतर आपण विजा इंटरव्ह्यू शेड्यूल करतो. आणि विजा इंटरव्ह्यू झाल्यानंतर अर्थातच पालक आणि मुलाला माहिती असतं की मी 40 ते 45 दिवसात फ्लाय करणार. बहुतेक वेळा असंच होतं. तर आता परिस्थिती वेगळी आहे. आधी जेव्हा तुम्ही विजा अप्लाय करायची तेव्हा तो 8 ते 10 टप्प्यांमधनं जाऊन आपल्याला विजा मिळायचा. पण आता जवळजवळ 15 ते 16 टप्प्यांमधनं जाऊन मग आपल्याला विजा मिळतो आहे. जसे कम्प्रेहेन्सिव्ह बॅकग्राऊंड चेकिंग, क्रिमिनल रेकॉर्ड व्हेरिफिकेशन, आयडेंटिटी ऑथेंटिकेशन, ट्रॅव्हल हिस्ट्री व्हेरिफिकेशन इत्यादींचा समावेश असतो. आणि ही प्रक्रिया इथेच थांबत नाही, तर अशा अनेक टप्प्यातून पुढे जात असते. ओके, म्हणजे आता जो विजा डिले होतोय हे फक्त सिक्युरिटी चेकिंगमुळेच होतोय, बरोबर ना? ॲब्सोल्युटली राईट. मॅम, पालक एकच प्रश्न वारंवार विचारत आहे की आमच्या विजाचं काय झालं? जोपर्यंत ऑफिशियली रिजेक्शन होत नाही, म्हणजे काय तर तुमचा विजा हा प्रोसेसमध्ये आहे. तो रिजेक्ट नाही झालाय, बरोबर. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की पालक अफवांवर खूप विश्वास ठेवत आहेत. म्हणूनच मी सुनील म्हणेल की अफवा आणि भीतीला बळी न पडता विश्वास ठेवा. मॅम, पण आता जे विजा डिलेमुळे काही विद्यार्थी लेट जाणार आहेत, म्हणजे जे ऑक्टोबरला जाणार होते ते आता जानेवारीत किंवा फेब्रुवारीत जातात, तर त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण कसा होणार? खूप छान प्रश्न विचारला तू मला. या रिगार्डिंग युनिव्हर्सिटीने एक वेबिनार घेतला होता. त्यात सुनील स्टुडंटला त्यांनी समजवलं होतं की लाईक एक उदाहरण देऊ इच्छिते मी तुला की सपोज जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये एखादा स्टुडंट तिथे गेला तर त्याचा इंटेक हा तेव्हापासून सुरू होणार. त्याची फ्रेश न्यू बॅच सुरू होणार आणि लगेच त्याला एक्झाम द्यावी लागणार नाही. जशी आपलं एक सेमिस्टर झाल्यानंतर कशी एक्झाम असते त्याप्रमाणे त्याचा टाइम टेबल तो फॉलो केला जाणार आणि 4 ते 6 महिन्यात त्याचं सेमिस्टर संपल्यावर तो त्याच्या सेमिस्टरची एक्झाम देणार. मला असं वाटतं तुला हे क्लिअर झालं असेल सुनील की मी काय म्हणते. हो हो, नक्कीच. मॅम, एक खूप महत्त्वाचा प्रश्न होता, विजा येण्यापूर्वी कुठली फी भरावी लागते का? आत्मे एज्युकेशन कुठली पॉलिसी फॉलो करते? विजा येण्यापूर्वी आपण कुठलीही फीस घेत नाही. हां, पण पालकांना आपण सांगतो की तुमचं पेमेंट रेडी ठेवाल. आधीच विजा खूप लेट आहेत, तर जर तुमचं पेमेंट रेडी असेल तर जसा तुमचा विजा येणार तेवढ्या लवकर ही प्रक्रिया झाल्यानंतर स्टुडंट लवकरात लवकर फ्लाय करू शकतो. ओके. शेवटी मी पालक आणि विद्यार्थ्यांना सांगू इच्छित आहे की तुमचं डॉक्टर बनण्याचं जे स्वप्न आहे ते तुमच्यासाठी जितकं महत्त्वाचं आहे तितकंच आमच्यासाठी पण आहे. विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि तुमच्या पुढच्या प्रवासासाठी तयार राहा. धन्यवाद मॅम, तुम्ही आलात, खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत आणि काही जे डाऊट्स होते ते तुम्ही क्लिअर केलेत. खूप खूप धन्यवाद.